शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगलीमध्ये विराट मोर्चाचं आयोजन आज करण्यात आलं होतं। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामधून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे, परंतु सरकार शक्तीपीठ मार्ग पूर्ण करण्याचा घाट घालतंय आणि त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे आणि यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चामध्ये सांगली कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। काही नाही, याच्यामधून प्रचंड असा पैसा उभा करायचा आहे आणि हा सगळा काळा पैसा आहे। म्हणजे आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या भारतीय जनता पक्षानं या देशातला काळा पैसा हद्दपार करू, परदेशातला काळा पैसा देशामध्ये आणू आणि प्रत्येकी 15 लाख रुपये तुमच्या खात्यावर जमा करू असं आश्वासन दिलं, तोच भारतीय जनता पक्ष रस्ते बांधणीतून प्रचंड मोठा काळा पैसा तयार करायला लागलाय। जवळपास 50 ते 55 हजार कोटी रुपये काळा पैसा तयार होणार आहे आणि तो सगळा यांच्या राजकारणासाठी वापरला जाणार आहे। एका बाजूला या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे पगार करायला सरकारचा पैसे नाही, संजय गांधी निराधारचे पैसे यांना महिन्याला देता येणार आणि दुसऱ्या बाजूला एक आनंद नाहीत ना, मिळतच नाही। एका बाजूला संजय गांधी निराधारचे पैसे मिळत नाहीत, एका बाजूला 1,10,000 कोटी खर्च करायची भाषा हे सरकार या ठिकाणी करतंय आणि म्हणून आमचा विरोध आहे। तो गरज नसलेला हा महामार्ग रद्द करावा ही आम्हा सगळ्यांची भूमिका आणि पैसे जास्त झाले असतील तर आमची सरकारला विनंती आहे, 500 कोटी रुपये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याला द्यावे। सरकारने याकडे लक्ष द्यावं। मोर्चे काढणाऱ्या जनतेने ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या भावना लक्षात घेऊन शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी आमची मागणी। परभणी, हिंगोली, राजू शेट्टी साहेब स्वतः जाऊन आले, लातूरलाही आता थोड्या दिवसात होणार आहे। कोणताही जिल्हा असा नाही की त्यांना विरोध केलेला नाही। सरकार या चुकीच्या मार्गाने जनतेच्या मनाच्या विरोधी पावलं टाकत असेल तर जनता त्याला विरोध करेल आणि ते चित्र आज मोर्चात तुम्हाला दिसेल।